शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने त्याचबरोबर नायगाव आणि देगलूरचा आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे मंत्री संपर्क मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब हे देखील या बैठकीला उपस्थित. त्यांच्यावरती या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. संवाद दौरा कार्यकर्त्यांची चर्चा करून येणाऱ्या निवडणुका असतील किंवा आता चालू असणारा SIR असेल किंवा असतील, सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा या ठिकाणी घेण्यात आला. आणि भविष्यामध्ये कशी संघटना वाढेल, कशी ताकद वाढेल शिवसेनेची, याच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ते सांगायच्या. सर, ग्रामीण भागातील कुठली बैठक पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची समस्या मांडलेली आहे. डिझेल टंचाई असेल किंवा मग सक्सेस स्तरावरती निर्णय घेण्याचं काम जे आहे सरकार त्या ठिकाणी करत आहे. कांद्याचे प्रश्न घेऊन जे आहे हे केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर तोडगा जो आहे शेतकऱ्यांना जो पाहिजे तो होईल. तशा अनेक बैठका ज्या आहेत या ठिकाणी सुरू आहे. पेट्रोल डिझेल जे आहे सगळीकडे जे आहे त्याला कारण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे पेट्रोल डिझेल असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल तर सगळ्या आतापर्यंत अशी परिस्थिती आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बाकी देशांमध्ये जर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये रेट वाढलेले पेट्रोल डिझेल अवेलेबल होत नाहीये देशामध्ये. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये देखील सरकार जे आहे चिखलीकर तुमच्याशी भेट झाली करायची चर्चा युतीमध्ये आहेत, राष्ट्रवादी नेते आहेत आणि माझा परिचय जो आहे तो त्यांच्याबरोबर चिखलीकरांबरोबर खूप जुना आहे. त्याच्यामुळे पारंपरिक गप्पा ज्या आहेत त्यांच्याबरोबर झाल्या. राजकीय विधान परिषदे संदर्भात नाही राजकीय काहीच नाही. सहज आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरचे संबंध हे जुने आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर बघा मला वाटतं आता त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा देखील करण्याचं काम जे सरकारचं माध्यमातून आलं. अजून त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यासाठी देखील सरकार जे आहे सकारात्मक आणि मग निघताना सर पावसामध्ये अपघात झाला गाड्या आढळल्या